मराठी भाषेचा विविध क्षेत्रीय वापर यामधील घटक क्रमांक 4 जो आहे त्याचं नाव आहे क्षेत्रानुसार बदलणारी उद्दिष्टे व संदेशनावरील परिणाम. आता एकूणच आपण या घटकामध्ये पाहिलं की वेगवेगळ्या ठिकाणी भाषेचा वापर कशा पद्धतीने होतो आहे. तसंच इथे देखील चित्रपट, जाहिरात, न्याय, धर्म अशी जी काही 4 क्षेत्र आहेत त्याच्यामध्ये भाषेचा वापर कशा पद्धतीने होतो किंवा भाषेचा वापर होत असताना त्यातील उद्दिष्ट आणि त्या उद्दिष्टांनुसार संदेशनावर त्याचा परिणाम कसा होतो हे आपल्याला पाहायचं आहे. आता इथे एक छान चार्ट पण दिलेला आहे, त्याद्वारे एक लक्षात येतं क्षेत्र, भाषा वापराची उद्दिष्टे आणि संदेशनावरील परिणाम. तर पहिलं जे क्षेत्र आहे ते म्हणजे एकूणच चित्रपटाचं क्षेत्र. आता कुठलंही क्षेत्र घेतलं, क्षेत्र बदललं की भाषा वापराचं उद्दिष्ट देखील बदलतं. तसंच उद्दिष्ट बदललं की संदेशनावरील परिणाम देखील होतोच. उदाहरणार्थ बिस्किटाची जाहिरात करायची असेल तर ती लहान मुलांसाठी असते, त्यामुळे आपोआपच त्याप्रमाणे त्या जाहिरातीतील मजकूर अथवा संवाद तयार करावा लागतो. तर बँकेची जाहिरात जर करायची असेल तर मोठ्या प्रौढ व्यक्तींना डोळ्यासमोर ठेवून केली जाते. विशेषतः मध्यमवर्गीयांची बँकेत बचत खाते असतात, त्यानंतर ठेवी असतात, अशा पद्धतीचा मजकूर या ठिकाणी ठेवावा लागतो. त्यानंतर लाईट खा लाईट राहा यासारखे वाक्य चटकन संदेशनासाठी येत असतात. म्हणजे एकूणच काय की जे कुठलं क्षेत्र आहे त्यानुसार त्याचं उद्दिष्ट हे होत असतं. तर चित्रपट हा जो प्रकार आहे हा एक महत्त्वाचा कला प्रकार आहे आणि सिनेमा हा एक त्यातील महत्त्वाचा कला प्रकार. वाङ्मय भाषेद्वारे आपल्याशी संवाद साधत असतं, त्याप्रमाणे चित्रपट आपल्याशी भाषा आणि माध्यमाशिवाय संवाद साधत असते. चित्रपटात पात्रांची भाषा असते, ती चित्रपटाची भाषा नव्हे तर चित्रपटाला आपल्याकडे निव्वळ करमणूक करणारा प्रकार म्हणून पाहिलं गेलेलं. इतकंच नव्हे तर एरिच फ्रॉम या मानसशास्त्रज्ञाने चित्रपटाची तुलना ही दिवा स्वप्नांशी केलेली आहे. जीवनाच्या दैनंदिन रटाळ वास्तवापासून दूर पळण्याचा स्वप्नरंजित मार्ग म्हणजे चित्रपट या दृष्टीने या कलेकडे पाहिलं गेलेलं आहे. किमान अविकसित आणि विकसनशील राष्ट्रात हीच अवस्था आहे, त्यामुळे आपल्याकडे आर्ट फिल्म असा अशास्त्रीय शब्द प्रचलित झालेला आहे. फिल्म हीच एक आर्ट कला असताना पुन्हा तिला आर्ट फिल्म म्हणणं अशास्त्रीय आहे असं देखील म्हटलं गेलेलं आहे. चित्रपट आपल्याशी बोलतो, ती भाषा कशी असते, त्यातली पात्र जी भाषा बोलतात ती चित्रपटाची भाषा नव्हे याची जाणीव आपणास असावयास हवी. साधारणतः 1915 चित्रपट भाषा ही संकल्पना उदयास आलेली आपल्याला दिसून येते. मग चित्रपटातील जी काही भाषा येते ते निश्चितपणे पात्राच्या तोंडून येणारी भाषा असते. आपण जी भाषा बोलतो, जे ध्वनी किंवा अर्थ या दोन्ही पात्रांवर ती भाषा वावरते. अक्षराची मूळ सामग्री ही ध्वनी असतात, त्यामुळे चित्रपटाच्या भाषेची मूळ सामग्री वर उल्लेख केलेल्या बाबी असतात. प्रतिमा, संवाद, संगीत, आवाज, लिखित सामग्री अशा 5 गोष्टी एकजीव झाल्या की चित्रपट आपल्याशी बोलत असतो. आपणही आपल्या भाषेच्या सहाय्याने आपल्या डोक्यातील मनातील चित्रप्रतिमा शब्दांमध्ये, ध्वनींमध्ये प्रतिबिंबित करून त्या प्रवाहित करत असतो. आता इथे काही उदाहरणं पण दिलेली आहेत की प्रत्येक चित्रपट आणि त्या चित्रपटातील त्या प्रतिमेचा कसा परिणाम झालेला आहे हे आवर्जून तुम्ही ते डिटेल्समध्ये वाचावं. ज्याच्यामध्ये अरुण खोलपकर यांनी गुरुदत्तांच्या चित्रपटांचं विश्लेषण केलेलं आहे. पॅसा या चित्रपटातील क्रूसावरील येशूच्या प्रतिमेचा वापर कसा केलेला आहे हे या ठिकाणी पाहायला मिळतं. त्यानंतर कमल हसन अभिनीत पुष्पक नावाचा जो मुखपट आहे त्याचा विचार कशा पद्धतीनं केलेला आहे. डिंपल कापडिया या अभिनेत्रीने केलेला रुदाली हा चित्रपट असेल किंवा लता मंगेशकर यांनी गायलेलं दिल हुम हुम करे हे गीत असेल. म्हणजे या सगळ्यांचा एक कसा परिणाम होत असतो हे या ठिकाणी आपल्याला पाहायला मिळतं. चित्रपटानंतर एक महत्त्वाचं क्षेत्र आहे ते म्हणजे जाहिरात क्षेत्र. दररोज सकाळी वर्तमानपत्र उघडलं की आपणास त्यात असंख्य जाहिराती वाचायला मिळतात. छोट्या जाहिरातींपासून ते मोठमोठ्या पानभर जाहिराती आपल्याला पाहायला मिळतात. बातम्यांपेक्षा कधीकधी या जाहिरातीतच आपण गुंग होतो. आकाशवाणीवर तसेच दूरचित्रवाणीवर आणि इंटरनेटवरही आपणास जाहिराती पाहता ऐकता येतात. रस्ते ते खेळाचे मैदान सर्वत्र जाहिरातींचे राज्य आहे. फक्त मैदानावरच नव्हे तर क्रिकेटपटूंच्या टोपीवर, बॅटवरही जाहिरात असते. त्यामुळे सर्वत्र जाहिरातींची गर्दी आपल्याला दिसून येते. काही जाहिराती आपल्या दीर्घकाळ स्मरणात राहतात. वाचकाच्या, श्रोत्यांच्या, प्रेक्षकांच्या मनात दीर्घकाळ रेंगाळणाऱ्या जाहिराती निर्माण करणे तसं सोपं नसतं. तिथे विविध गोष्टींची कल्पकता हवी असते. एजन्सी, तंत्र, डिझाईन, लोगो अथवा मोनोग्राम, फोटो, बजेट, कॅमेरा, लोकेशन साऱ्या तांत्रिक गोष्टी या ठिकाणी असतातच. यशोदा भागवत यांनी जाहिरातीचं जग हे पुस्तक लिहिलेलं आहे आणि या पुस्तकातील सुरुवातीचा पहिला लेख जाहिरातीतल्या यशाचं गमक, प्रतिमा आणि निर्मिती या शीर्षकाचा आहे. खळाळत्या पाण्याच्या नाट्यमय वाटावा असा एक प्रवाह दवबिंदू से
बिंदू साखे हलकेसे पाझरणारे जलतुषार, सुगंधाच्या ताजेपणाचा भास निर्माण करणारं रसरशीत पिवळं लिंबू, जलक्रीडेचा आनंद लुटणारी नवयौवना आणि पाण्याच्या प्रवाहासोबत अलगत वर येणारी लिरिलची वडी. आता या दृश्यातली अत्यंत महत्त्वाची गोष्ट अशी की योजनापूर्व निर्माण केलेलं आहे. हे विशिष्ट असा भास त्यातून निर्माण झालेला आहे. लिरिलच्या साबणाची एक सुगंधता या ठिकाणी, ताजेपणाचा एक इथं फ्रेग्रन्स आपल्याला दरवळताना दिसतोय. म्हणजे अशा पद्धतीने लिरिलने जसं आपल्या जाहिरातीतून तंदुरुस्ती की रक्षा करण्याचा दावा केलेला नाही, तसा दावा कोणी केलेला तर लाईफबॉय या साबणाने केलेला दिसतो. म्हणजे साबणांची यादी हवी तेवढी वाढवता येते, परंतु मुद्दा हा इतकाच की बऱ्याचशा साबणांमधील खूप अशी मूलद्रव्य ही सारखीच असतात आणि शरीर स्वच्छता हे त्याचं मूलभूत कर्तव्य देखील समानात असतं. तरी देखील समाजातल्या काही विशिष्ट वर्गासाठी आणि तोही फक्त एकाच मुद्द्यावर भर देऊन साबणांचे उत्पादक जाहिरातींवर कोट्यवधी रुपये खर्च करताना आपल्याला पाहायला मिळतं. लिरिल साबणाच्या जाहिरातीत लिंबाचा मदमस्त ताजेपणा असा शब्द देखील इथे येतो. अशा वेगवेगळ्या आपल्याकडे जाहिराती आहेत. उदाहरणार्थ कॅडबरी, जेम्स, रेमंड, रिलायन्स, पार्ले, ग्लुकोज बिस्किट, कॅम्लिन, केपास, फिलिप्स ट्यूब, फिनोलेक्स अशा कंपन्यांच्या उत्पादनांची नावं आठवून पाहिली तर आपल्या लक्षात येतं. ते थोडक्यात म्हणजे काय, तर उत्पादनाची प्रतिमा किंवा ब्रँड इमेज म्हणजे नुसतं उत्पादन नव्हे, तर त्या उत्पादनासोबत ग्राहकांच्या मनात उभी राहणारी ओळखीची जाणीव. एखादा ब्रँड आपल्या मनात ठाम रुतून बसलेला असला तर तो शोधायला आपण जेव्हा वेगवेगळ्या दुकानांची वाट चालू लागतो तेव्हा तो ब्रँड, सुपर ब्रँड ही संज्ञा जास्त वापरली जाते. जाहिरातीची एक सर्जनशील अशी भाषा असते. अर्थातच ही भाषा सर्जनशील असायला हवी, नादमय, तालबद्ध हवी. जिंगल्स म्हणजे शब्दसुरांची रुणझुण त्यात असायला हवी. विशेषणं, नाम, सर्वनाम, क्रियापदं योग्य ठिकाणी असायला हवीत. काव्यात्मक ओळी असल्या तरी चालतील. एखादं उत्पादन उपलब्ध आहे अथवा आम्ही पुरवतो ही विनी कोरडी असतात. अशा जाहिराती वाचक पूर्ण वाचत नाही तर आजमावून पहा अशा आज्ञा वाचकांना न आवडणारे असते. त्याचप्रमाणे आपण असे संबोधन करण्याऐवजी तू, तुम्ही, तुम्हाला, तुला अशा एकेरी संबोधने अधिक जवळीक निर्माण करतात. 14 मार्च 2000 रोजी महाराष्ट्र टाइम्स या दैनिकाने मुंबई टाइम्स या पुरवणीची जाहिरात दिली. या जाहिरातीत एक उंच सडसडीत बांधाच्या स्त्रीचा पाठमोरा फोटो होता. नऊवारी साडी आणि संपूर्ण पाठ उघडी दाखवणारा ब्लाऊज, भरपूर अलंकार, अंबाड्यावर गजरा अशी तिची वेशभूषा आणि शृंगार होता. या जाहिरातीला बोली असे शीर्षक होते. म्हणजे या जाहिरातीमध्ये गाणा, धडकन, फॅशन, फिल्म, फंडा, आयडिया असे वेगवेगळे शब्द कुणासाठी होते, तर मुंबई टाइम्समध्ये दाखवलेल्या मॉडेलसाठी होते. म्हणजे एकंदरीत काय की कशा पद्धतीने लोकांना अट्रॅक्ट करून घ्यायचं हे यातून आपल्याला दिसून येतं. जाहिरातीची हेडलाईन, टॅगलाईन खूप महत्त्वाचे असतात. ग्राहक एखादी उत्पादनं या हेडलाईन आणि टॅगलाईनद्वारेच लक्षात ठेवतात. तुमचे केस गळत आहेत का, ही प्रश्नार्थक हेडलाईन असते. काही वेळा हेडलाईन न देता कथा सांगावी त्याप्रमाणे मजकूर देखील असतो. कुबल मसाल्याच्या जाहिराती ज्या आहेत त्यामध्ये पण कथनात्मक भाषा या ठिकाणी वापरलेली दिसते. जसं की मी दत्तात्रय गजानन घाणेकर, कोकणस्थ ब्राह्मण अस्मादिक, स्ट्रिक्टली नॉन व्हेजिटेरियन. मिसेससुद्धा वसतात, परवाच पार्टीला हिनं चिकन मसाला केला. मिस अमीन, मिस बाटलीवाल्यांनी चिकन मसाल्याचं फस्त केला नाही तर हाव स्वीट ऑफ यू म्हणत मसाल्याची बरणी रिकामी केली. दोघींनी मसाला घरी नेला, मजा आली आणि गंमत अशी की आपण बायकोवर खुश झालो तर बायको कुबलांवर फिदा. म्हणजे मिसेस बाटलीवाला, मिस अमीन, घाणेकर ही नावे कुबल मसाला किती लोकप्रिय आहे त्याची खात्री देतात. जाहिरातीची टॅगलाईनही महत्त्वाची असते. अशा काही ओळी आपल्याला या ठिकाणी पाहायला मिळतात. जसं की चवीनं खाणार त्याला केप्र देणार, लोणच्यानी मसाल्यांची जाहिरात, पत्र नवे स्मार्ट मित्र, वर्तमानपत्र, अटरली बटरली अमूल, अमूल बटर, हमारा बजाज, बजाज स्कूटर, देश की धडकन, हीरो होंडा, मिंटस खाओ दिमाग की बत्ती जलाओ, चिंगम, संडे हो या मंडे रोज खाओ अंडे, राष्ट्रीय जाहिरात NECCची, दाग ढूंढते रह जाओगे, सर्फची जाहिरात, यह दिल मांगे मोर, पेप्सीची जाहिरात, पामोलिव दा जवाब नाही, शेविंग क्रीम, बोंबला कसला हिनमून आणि कसला काय, कासव छाप मच्छर अगरबत्ती, श्वास दुर्गंध रोका, दंतक्षयाचा प्रतिकार करा, कोलगेट, लाईट खा लाईट राहा, मारीगोल्ड बिस्किट. म्हणजे अशा जाहिरातीच्या चटकदार ओळी आपलं लक्ष वेधून घेतात. अनेक जाहिराती इंग्रजी भाषेत तयार होतात, नंतर त्याचे भाषांतर हे राज्याच्या प्रादेशिक भाषेमध्ये होत असते.
अशा जाहिरातीतील मराठी भाषा ही वेगळ्या पद्धतीची आपल्याला प्रत्यय आणून देणारी आपल्याला दिसून येते. त्यानंतर न्यायसंस्थेचा जर विचार केला तर दररोजच्या वर्तमानपत्रात वकिलांमार्फत दिलेली एक तरी नोटीस आपल्याला पाहायला मिळते. आपण ती वाचत नाही किंवा कारण वकील कोर्टे अशाशी आपलं नातं फार कमी असतं. मग आपण अशा संबंधात आलो तर या जाहिराती नोटीस आपण वाचू लागतो. त्यातील शब्द वाक्यरचना आपण हबकून जातो. तमाम लोकांची माहिती करता या जाहीर नोटिसांनी आमचे अशील स्त्री ... राहणार यांच्याकडून खरेदी करणार आहोत तसे त्यांचे करारपत्रही आलेले आहे. सदर मिळकत निर्वेद निष्कर्जी बोजारहित असलेला निर्वाह सदर मिळकतीचे मालकांनी आमच्या अशिलांना दिला आहे. म्हणजे या ठिकाणी न्यायसंस्थेची भाषा आपल्याला पाहायला मिळते. अशील गहाण हितसंबंध निजोखमी असे अर्थ या ठिकाणी आपल्याला शब्दांचे लावावे लागतात. न्यायसंस्थेची भाषा आणि सामान्य माणूस यांचा फारसा संबंध नाही असं वरवर जरी वाटत असलं तरी गुन्हेगार अट्टल चोर शेतीच्या भांडणावरून कोर्टात जाणारे अडाणी व साधे शेतकरी न्याय मागणारे अडलेले लोक साक्षीदार वकील या सगळ्यांचा या संस्थेशी एक संबंध निगडीत संबंध येत असतो. न्यायसंस्थेची भाषा ही अचूक नेमकी असते. दावा पक्षकार दिवाणी फौजदारी वादी प्रतिवादी आरोपी फिर्यादी खरेदीपत्र असे काही शब्द आपल्या कानावरून गेलेले असतात. त्याचा अचूकपणा नेमकेपणा काटेकोरपणा महत्त्वाचा असतो. मरेपर्यंत भाषे त्यांचे उत्तम उदाहरण आहे. म्हणजे कायद्याच्या भाषेत फक्त भाषा चालत नाही. ज्याला आपण करार म्हणतो त्यात न्यायसंस्था अनेक फरक अक्षरित असते. एक प्रकारे नॉर्मल आपली जी रेग्युलर दैनंदिन जीवनातली भाषा व्यवहाराची भाषा त्यापेक्षाही न्यायालयीन भाषा न्यायसंस्थेची भाषा आपल्याला वेगळी दिसते. तर इथं खूप चांगली उदाहरणं पण दिलेली आहेत की वेगवेगळे शब्द कसे आहेत प्रत्येक शब्दाला. शिरस्तेदार हवालदार तारीख अर्ज सक्तमजुरी साक्षी पुरावा नोंदणी बेकायदेशीर कृत्य खाण खनिज. इथं खूप छान अशी एक शब्दार्थांची यादीच या ठिकाणी दिलेली आपल्याला पाहायला मिळते. त्यानंतर धर्मसंस्था. आता धर्म हा आपल्या देशातील सर्वात महत्त्वाचा संवेदनशील असा विषय. आपल्या देशाला धर्मसंस्थेची फार पुरातन आणि सनातन परंपरा आहे. तिच्या वहनाची भाषा संस्कृती आहे आपल्याकडे. महानुभाव संप्रदायाचे प्रवर्तक चक्रधर स्वामी यांनी देखील मराठी या लोकभाषेचा स्वीकार करून आपले द्वैत मत मांडले. त्यांच्यामध्ये जीव आणि शिव या दोन्ही गोष्टी एकच अद्वैत नसून त्या पूर्णतः भिन्न आणि वेगळ्या आहेत. म्हणजे ईश्वर आणि माणूस हा पूर्णपणे वेगळा. सोप्या भाषेत सांगायचं झालं तर अशी द्वैती भूमिका जी आहे ही महानुभाव संप्रदायाने मांडली होती. आद्य कवी मुकुंदराज यांनी विवेक सिंधू हा ग्रंथ मराठी भाषेत लिहिला. त्यानंतर संत ज्ञानेश्वरांनी भगवद्गीता हा संस्कृत ग्रंथावर 1290 सुमारे 9500 ओव्या असणारा भाष्यग्रंथ मराठी भाषेत लिहिला. भाषा आणि धर्म या दोन्हीबाबत लोकांचे मत हे नेहमी संवेदनशील असते. या दोहोंचा ठळकपणे संबंध येतो तो धर्मग्रंथात. धर्मकार्य लग्नकार्य मुंज श्राद्ध बारसे गोंधळ यज्ञ अशा विविध धार्मिक कृत्यात किंवा धार्मिक भाषेला अत्यंत महत्त्वाचे स्थान आहे. त्यानंतर सत्यशोधक समाज असेल त्या सत्यशोधक समाजामधील महत्त्वाच्या विवाहविधी आहेत किंवा महत्त्वाच्या ज्या काही बाबी आहेत त्याच्यावर देखील समाजमनाचा कसा प्रकारे परिणाम झालेला आहे हे आपल्याला दिसतं. त्यानंतर ख्रिस्ती मिशनऱ्यांचं आगमन म्हणजे एकूण चक्रधर विनोबा मुकुंदराज ज्ञानेश्वर या सगळ्यांच्या बाबी आणि मिशनऱ्यांनी धर्माला देशी भाषांची जोड कशा पद्धतीने दिली किंवा त्यांचा हेतू धर्माचा प्रसार करणे कशा पद्धतीने होता या सगळ्या बाबी या ठिकाणी आपल्याला पाहायला मिळतात. धर्मसंस्थेत अर्थातच प्राचीन भाषेचे प्राबल्य होते. त्यामुळे आजही आपल्या व्यवहारात हिंदू धर्माची संस्कृत भाषा व त्या शब्दातील शब्द टिकून आहेत. आंतरपाठ खरे तर मांजरपाठचे पांढरे कापड श्रीफळ म्हणजे नारळ अक्षता म्हणजे तांदूळ कुंकुम पत्रिका आशीर्वचन आशीर्वाद श्रीकृपा चौका ओम गणगणपते नमः मुहूर्त अक्षतारोपण पूजा असे विविध शब्द लग्नविधीमध्ये वापरले जातात. सप्तपदी राजा दर्शन मंदिर निर्माल्य देव पुष्प पत्र दीप अभिषेक मंत्र घंटा कलश मूर्ती आसन तीर्थ प्रसाद कथा कीर्तन ग्रंथ अभिषेक नमन तिथी मास भोजन असे कित्येक शब्द संस्कृत आहेत. घरोघरी गायला जाणारा गायत्री मंत्र वक्रतुंड महाकाय सूर्यकोटी समप्रभ हे गणेश स्तोत्र काही आरत्या पदे स्तोत्र श्लोक आजही श्रद्धेने म्हटले जातात. पुराण ग्रंथ वेदांत भाष्यग्रंथ दर्शनग्रंथ ब्राह्मणके आरण्यके स्मृती ग्रंथ कालिदास भवभूती जयदेव भास या कवींच्या रचना रामायण महाभारत भागवत मनुस्मृती नाट्यशास्त्र दशावताराचे वर्णन करणारे ग्रंथ हे सगळे जे आहेत धर्माला अनुसरून निर्मिती झालेले ग्रंथ हे महत्त्वाचेच ठरतात.
त्यानंतर आपल्याकडे हजारो वर्षांच्या वापरापासून जी काय भाषा आलेली, जसं की कर्ण म्हणजे कान, हस्त म्हणजे हात, तक्र म्हणजे ताक, चक्र म्हणजे चाक, हस्ती म्हणजे हत्ती, दीप म्हणजे दिवा, जगत म्हणजे जग इत्यादी शब्द देखील याच पद्धतीने निर्माण झालेले आहेत. म्हणजे एकूणच आपण भाषेचा विचार जर केला तर धर्मानुसार, न्यायसंस्थेनुसार, जाहिरातीनुसार आपल्याला भाषा ही बदललेली पाहायला मिळते. मग विविध क्षेत्रांमध्ये ही जी काय भाषा वापरली जाते त्याच्यामध्ये संकेत व्यवस्था कशी असते, तर समाजात विविध क्षेत्र असतात, जसं की खेळ, शिक्षण, धर्म, मंदिर, बाग, क्रीडांगण, घर, शेती, बँक, शेअर मार्केट, शाळा, महाविद्यालय, हॉटेल, बाजार, दवाखाना, संगणक, मोबाईल, दूरदर्शन, आकाशवाणी, साहित्य अशी या क्षेत्रांची नावं आपल्याला सांगता येतात. यांना लघुक्षेत्र असं देखील म्हटलं जातं. या क्षेत्रांतर्गत शेती, कीटकनाशके, पिके, सावकारी, शेतकरी अशी छोटी छोटी क्षेत्रे या ठिकाणी येतात. धर्म या क्षेत्रांतर्गत मंदिर, देव, लग्नकार्य, सण, उत्सव अशी छोटे छोटे क्षेत्रे या ठिकाणी येतात. इथे संकेतपूर्ण भाषेचा वापर हा होत असतो. हल्ली संगणक आणि इंटरनेटच्या क्रांतीमुळे प्रसारमाध्यमांची खूपच प्रगती झालेली आहे. त्यामुळे वृत्तपत्र, नियतकालिकं, आकाशवाणी, दूरदर्शन यांच्यानंतर ईमेल, त्यानंतर SMS, संगणक वा मोबाईलद्वारे व्यक्त होणारी सर्व प्रसारमाध्यमे अग्रेसर आहेत. ट्विटर, व्हॉट्सअप, फेसबुक यांच्या सहाय्याने संवाद देखील साधला जातो. ट्विट म्हणजे चिवचिव. पक्षी ज्याप्रमाणे नादमय काही क्षणभर चिवचिव करतो त्याचप्रमाणे 140 शब्दांपर्यंत ट्विटरवर लेखन करावयाचे असते. अर्थात एखादा उद्गार लिहिला तरी पुरेसा असतो. सामान्य माणूस आणि सर्जनशीलतेचा विचार केला तर माणसाकडे अगदी बालपणापासून भाषिक सर्जनशीलता असते. साधारणतः 4 वर्षे वयाच्या मुलाला त्याच्या गरजेच्या सर्व भाषिक प्रक्रिया करता येतात. भाषेशिवाय त्यांचं काही अडलं नाही, त्याला भाषेची अडचण आली नाही असं होत नाही, तर त्याला जमेल अशी गोष्ट तो सांगत असतो. लहान मुलाच्या गालाला मुंगी चावली तरी ते मूल रडू नये म्हणून आई त्याला सांगते की मुंगीने तुझ्या गालाचा पापा घेतला. दुसऱ्या दिवशी हाताला मुंगी चावली तर तेच मूल आईला सांगते, आई आज मुंगीने माझ्या हाताचा पापा घेतला. म्हणजे अशा पद्धतीने एक माणसाची सर्जनशीलता ही बालवयापासूनच सुरू होत असते. म्हणी, वाक्यप्रचार, सुविचार, सुभाषित, चारोळ्या यांमध्ये येणारं ग्राफिटी म्हणजे चमकदारसारखी वाक्य ही सर्जनशीलतेची उदाहरणं आहेत. पी हळद हो गोरी, अग अग म्हशी मला कोठी नेशी, स्त्री क्षणाची पत्नी वा अनंतकाळाची माता असते, मरावे परी कीर्तिरूपी उरावे या रचना भाषिक सर्जनशीलतेची उदाहरणं आहेत. आपणाकडे असणारे मूलभूत भाषिक ध्वनी हे मर्यादित आहेत. म्हणजे वेगवेगळ्या पद्धतीने आपण या गोष्टींकडे पाहू शकतो की सर्जनशीलता कशा पद्धतीने येत असते. त्यानंतर भाषिक संकेत व्यवस्था. भाषा आणि समाज या दोन्ही गोष्टी परस्पर पूरक असल्यामुळे त्यांची संकेत व्यवस्था समाजातील बहुतांशी घटकांना माहीत असते. आपण पाहुण्यांच्या, नातेवाईकांच्या घरी जातो तेव्हा तिथे आपली मुलं दंगा करत असल्यास आपण मुलांकडे पाहून डोळे वाटारतो, त्यांना गप्प बसवतो. दुःखी माणसाचे सांत्वन करण्यासाठी आपण त्याच्या खांद्यावर थोपटल्यासारखे करतो. अंध माणसे आवाजावरून किंवा सुगंधावरून व्यक्ती वस्तू अचूक ओळखतात. गुलाल उधळून आनंद व्यक्त केला जातो. टाळ्या वाजून पाठिंबा दिला जातो. आकाशात कबुतरे सोडून शांततेचा संदेश दिला जातो. असे विविध संकेत भाषिक संदेशनाचे कार्य करीत असतात. दूरध्वनी, भ्रमणध्वनी नसणारा कालखंडात छत्रपती शिवाजी महाराज होऊन गेले. पन्हाळगडावरून विशाळगडाला जाताना त्यांनी बाजीप्रभू देशपांडे यांना सांगितलं की विशाळगडावर पोहोचलात तोफांचे आवाज होतील, आणि महाराज विशाळगडावर पोहोचले, तोफांचे आवाज झाले. म्हणजे हे काय एक प्रकारे संकेत किंवा संदेशच या रूपी मिळालेला आपल्याला पाहायला मिळतो. थोडक्यात काय तर भाषिक संकेत हे स्पष्ट आणि निर्दोष असतात. एका कामासाठी 2 संकेत असे होत नाही, तर एका संदेशासाठी एकच संकेत असल्याने गोंधळ होत नाही. नारळ फोडून उद्घाटन करणे, नमस्कार करून आदर व्यक्त करणे, गुलाबाचे फूल देऊन जिव्हाळा आणि प्रेम व्यक्त करणे, पुस्तक देऊन मैत्री वाढवणे हे देखील संकेतच आहेत. सामाजिक संकेत व्यवस्था यामध्ये आपल्याला पाहायला मिळते. कुटुंब, न्याय, धर्म, शिक्षण या सामाजिक संस्था आहेत. त्याप्रमाणे भाषा ही देखील एक सामाजिक संस्था आहे. आणि समाजातील कोणताही व्यवहार होण्यासाठी माणसं भाषेच्या सहाय्याने एकत्र येत असतात, एकमेकांशी बोलत असतात. जसं की सामाजिक संकेत आपल्याला ठरलेले आहेत. जसं की आई वडील, गुरु, शिक्षक यांना मराठी समाजात आदरार्थी संबोधनानं बोलवलं जातं. अरे तू रे केरी संबोधनं बोलवलं जात नाही. नमस्ते, शुभरात्री, शुभ सकाळ अशा छोट्या छोट्या उद्गारांनी आदर दर्शविला जातो. कसं काय चाललंय, पीक पाणी उत्तम आहे ना, असे प्रश्न सहजपणे ख्याली खुशाली विचारण्यासाठी केले जातात. शुभ कार्यात प्रथमतः गणेशाची पूजा करणं, लग्न, सण, उत्सवावेळी घराच्या चौकटीला तोरण बांधणं, दिवाळीसारख्या सणाला दारात रांगोळी काढणं हे समाजाचे शुभ संकेतच आहेत. भाषेतील शब्द, शब्दोच्चार याची रचना झालेली असते. गणपतीची आरती, गणेश स्तोत्र, सणांची गाणी यामध्ये येत असतात. नातेसंबंधातील काही शब्द, संकेत भाषा व समाज यांच्या हातात हात घालून चालत असतात. इंग्रजी भाषेत चुलत, आते, मामा अशा सर्वच भाऊ बहिणींना कझन असा शब्द आहे. तर आत्या, काकी, मामी, मावशी, शेजारी या सर्वांसाठी आंट
आंटी असा शब्द आहे. तर काका, मामा, चुलता यांना उद्देशून अंकल हा शब्द आहे. त्यामुळे तिथं गोंधळ होतो. मराठीत मात्र सगळ्यांसाठी वेगवेगळे शब्द आहेत. इंग्रजीमध्ये हॅलो हा शब्द एकाशी संवाद साधताना येत असतो, तर मराठीमध्ये त्यासाठी नमस्ते हा शब्द आपण वापरतो. थोडक्यात काय तर भाषिक संकेत आणि समाजातील संकेत ते यांचा अनन्य असे संबंध आहेत. स्त्रियांचं जर भाषिक स्थान जर पाहायला गेलं तर मैत्री, गार्गी यासारख्या विदुषींचा विषय निघाला की त्याकडे दुर्लक्ष करून भारतात फार पूर्वीपासून स्त्रियांवर अत्याचार होत आलेला आपल्याला पाहायला मिळतं. वैदिक आणि संस्कृत भाषांचा विचार केला तर अगदी स्पष्ट दिसतं की भाषांमधल्या क्रियापदांमध्ये प्रथम पुरुष आणि तृतीय पुरुष रूपांमध्ये लिंगभेद नाही. स्त्रियांच्या कौटुंबिक, सामाजिक स्थानाबद्दल वाद घालून तिचं स्थान काय आहे अशा प्रकारचे प्रश्न स्त्रियांच्या कैवारी स्त्रीवादी नेते नेहमी चर्चेला घेत असतात. अशा वादांमध्ये स्त्रियांचं स्थान फार प्राचीन काळापासून दुय्यम आहे वगैरे गोष्टी उगाळून बोलल्या जातात. पण भाषेच्या या अंतर्गत पुराव्यांवरून असं स्पष्ट दिसतं की अभिजात संस्कृतच्या काळात तसं काहीही नव्हतं. अभिजात संस्कृत नंतरचा काळ म्हणजे प्राकृत, अर्धमागधी, शौरसेनी, पैशाची वगैरे अपभ्रंश भाषांचा काळ. हा काळ भारतीय भाषांच्या दृष्टीने पुन्हा एकदा नववळण घेणारा काळ होता. जुन्या काळात भटक्या वृत्ती स्त्री पुरुष दिवसभर एकाच प्रकारचं जीवन अक्षरशः एकत्रपणे व्यतीत करत होते. आदरार्थी रूपांचा विकासही याच काळात सुरू झाला. आदर दाखवण्यासाठी बहुवचन वापरण्याची पद्धत याच काळात सुरू झाली. आदरार्थी म्हणून बहुवचनी रूप वाचण्याच्या पद्धतीत आजही काही प्रकार पाहता त्या समाजाची एकूण विचारसरणी काय आपल्याला लक्षात येतं. दक्षिण भारतात कृषी आणि घर यांचा विकास खूप पूर्वी झालेला होता आणि म्हणून द्रविडी भाषांमध्ये म्हणजे तमिळ, तेलुगू, कन्नड, मल्याळम या भाषांमध्ये अगदी सुरुवातीपासूनच क्रियापदांमध्ये नव्हे तर सर्वनामांमध्ये स्त्रीलिंगी रूप वेगळे झालेले आपल्याला दिसून येतात. म्हणजे स्त्रियांचं भाषिक स्थान कसं आहे पूर्वीपासून. तर युरोपमधल्या भाषांचा विचार केला तर तिथंही असं दिसतं की युरोपामध्ये देखील युक्रेन, डेकिया हे जे काही देश आहेत जिथं जमिनीमुळं गव्हाचं कोठार बांधलं गेलेलं आहे तिथे देखील अशा पद्धतीनंच एक वेगळ्या पद्धतीची भाषा किंवा भाषेचा एक वेगळा विकास स्पष्टपणे दिसून येतो. ज्या भाषांमध्ये स्त्रीलिंगी रूपं वेगळी असतात त्या भाषिकांच्या कानांना ती वेगळी स्त्रीलिंगी रूपं ऐकायची सवय झालेली असते. हैदराबादला सेंट्रल इन्स्टिट्यूट ऑफ इंग्लिश अँड फॉरेन लँग्वेजेसच्या हॉस्टेलवर असताना घडलेला एक प्रसंग या ठिकाणी सांगितलेला आहे. एक बंगाली विद्यार्थी होता, अगदी दारासिंग शोभावासा धिप्पाड. एकदा जेवणाच्या वेळी तो आपल्या मित्राला मेषदारात उभा राहून आलोच म्हणून बंगाली सांगत होता. आश्ची, आम्ही आश्ची. पण त्याचं ते छान बंगालीतलं बोलणं मराठी भाषिक विद्यार्थ्यांना इतकं विचित्र वाटत होतं की त्या दारासिंगसारख्या धिप्पाड माणसाच्या तोंडी ते मुळीच शोभत नव्हतं. म्हणजे मराठी कानाच्या दृष्टीनं, कारण मराठी कानांना ती आली मी आली असं नागपुरी मराठीसारखं वाटत होतं. त्याचं ते वाक्य ऐकून आमच्या मराठी घोळक्यातला भोपाळच्या 2 मराठी मुली म्हणाल्या, हा एवढा आडदांड मुलगा पण अगदी मुलीसारखा आली गेली बोलली करत बोलतोय नाही का. म्हणजे एकंदरीत एक हे ठरलेलं आहे, प्रत्येक भाषेमध्ये ते ठरलेले आहेत गोष्टी, त्यानुसार हे आपण त्यातनं पाहत असतो. म्हणजे क्षेत्रानुसार आपण भाषेचा वापर करतो तसा परिभाषेचा देखील वापर करत असतो. विज्ञानातील इंग्रजी शब्दांचे पर्यायी मराठी शब्द काही केल्या पाठ होत नाहीत अशी एक यादीच त्या पुस्तकाच्या शेवटी दिलेली असते. पेशी, केंद्रक, व्यास, त्रिज्या, द्विभू, सममिती, प्रतिरोधक, चुंबक सजातीय, वाहक, घर्षक असे शब्द. म्हणजे कुठलंही विज्ञानाचं गणिताचं पुस्तक घेतलं की आपल्याला त्याच्यामागे परिभाषा दिसतात. मग तशाच मराठीमध्ये देखील येतात का, तर निश्चितपणे काही ठिकाणी काही विषयांमध्ये त्या भाषा तशा पद्धतीनं येत असतात. भारतात मराठी, गुजराती, बंगाली, कन्नडम, मल्याळम, तमिळ, पंजाबी, हिंदी, कोकणी, बिहारी अशा विविध राज्यभाषा आपल्याकडे आहेत. त्या राज्यांच्या भाषात असे वेगवेगळे परिभाषा कोश देखील उपलब्ध आहेत. विज्ञान, प्रशासन यासाठी या परिभाषा वापरल्या जातात. मात्र सामान्य माणसाच्या अनेकदा आकलनापलीकडील ही भाषा असते. बरेचदा प्रशासकीय पत्र वाचताना विज्ञानातील पर्यायी शब्द वाचताना सामान्य माणसांचा गोंधळ होतो आणि त्यामुळं अशी परिभाषा कोश यांची निर्मिती झालेली आपल्याला दिसून येते. जसं की प्रशासनाचा जर विचार केला तर प्रशासनामध्ये फतवे, हुकूम, परिपत्रकं काढली जातात. तिथे 14 प्रकारचे लेखन प्रशासनिक लेखन आपल्याला दिसून येतं. जसं की सामान्य पत्रव्यवहार, कार्यालय, टिप्पणी, अधिसूचना, आदेश, सूचना, जाहिरात, प्रसिद्धीपत्रक, प्रमाणपत्र, परिपत्रक, शासन निर्णय, निविदा, सूचना, नियमपुस्तिका, अहवाल. काळानुसारी ही भाषा आपल्याला बदलताना आपल्याला दिसून येते. या कार्यक्षेत्रातील भाषा वापर हा वैशिष्ट्यपूर्ण असतो आणि त्यानुसार भाषेचा विचार केला जातो. 1956 मध्ये भाषावर प्रांतरचना झाली. 1960 मध्ये महाराष्ट्र राज्याची स्थापना झाली.
त्याच वर्षी महाराष्ट्र शासनाने भाषा संचालनालयाची स्थापना केली आणि त्यानुसार मग वेगवेगळे व्यवहार कोश निर्माण झाले, ज्याच्यामध्ये एकूणच छत्रपती शिवाजी महाराजांनी रघुनाथ नारायण हनुमंते यांच्याकडून राजव्यवहार कोश जो काही बनवून घेतला होता त्याचा देखील इथं विचार केला गेलेला आहे. त्यानंतर इंग्रजी टू मराठी, त्यानंतर म्हणजे मराठी टू इंग्रजी किंवा मराठी टू मराठी असे वेगवेगळे देखील कोश आपल्याकडे निर्माण झालेले आहेत. प्रशासनातील शब्द काय येतात तर रूढ शब्द काय आहेत, उदाहरणार्थ पदनियुक्त्या म्हणजे काय तर जागांवरील नेमणुका, निदर्शनास येणं म्हणजे दिसून येणं, उपरोक्त म्हणजे वर सांगितलेल्या, उपरोल्लेखित म्हणजे वर उल्लेखलेली, तत्सम म्हणजे त्यासारखं, वैध म्हणजे कायदेशीर, यथासमय म्हणजे योग्य वेळी, पुनर्नियुक्ती म्हणजे पुन्हा नेमणूक, अग्रेषित केलेलं म्हणजे पुढं पाठवलेलं, प्रणाली म्हणजे पद्धत, अत्यल्प म्हणजे अगदी थोडं, अदत्य म्हणजे न दिलेलं, संज्ञा म्हणजे नाव, उक्त म्हणजे सांगितलेला, घोषित करणं म्हणजे जाहीर करणं, पुनरावलोकन म्हणजे पुन्हा अवलोकन करणे, परिनिरीक्षण म्हणजे बारीक तपासणी, मत्स्यबीज म्हणजे माशाचे अंडे, दुग्ध म्हणजे दूध, म्हणजे एकंदरीत खूप असे वेगवेगळे जे काही शब्द आहेत ते आपल्याला या ठिकाणी पाहायला मिळतात. जसं की आपण कोंबड्या पाळणे या खात्यासाठी कुक्कुटपालन असा एक शब्द आलेला आहे. म्हणजे त्या शब्दाला धरून एक पारिभाषिक शब्द आपल्याकडे आहेत आणि ते फार महत्त्वाचे ठरतात. इंग्रजीचा प्रभाव हा आपल्याला मान्यच करावा लागतो. त्यामुळं मग बरेचसे इंग्रजीमधून मराठीमध्ये प्रशासनात आलेले शब्द जसं की चेक म्हणजे धनादेश, लिफ्ट म्हणजे उद्वहन यंत्र उद्वाहक, लँडलॉर्ड म्हणजे क्षेत्रस्वामी, सेन्सॉरशिप म्हणजे अभिवेक्षण, रिव्हर्शन म्हणजे प्रत्यावय, टेलिस्कोप म्हणजे दुरेक्षप, हॉस्पिटल म्हणजे रुग्णालय, लेवलिंग म्हणजे समतलन. म्हणजे संस्कृत इंग्रजीचा प्रभाव जसा आहे त्याप्रमाणे हिंदी भाषेचा प्रभावसुद्धा प्रशासकीय मराठीवर दिसून आपल्याला येतो. बयाना, रक्कम, उमेदवार, असुविधाजनक, आबादी, पंजीबद्धी, लावारस, मालमत्ता, नुकसानी, रसीद, अदा करणे, मुकरर, स्वास्थ्य केंद्र, अनामत, निविदा, रक्षा, शिक्षा, सूचना, अनुरोध, परिवार, आपत्ती असे अनेक हिंदी शब्द मराठीच्या प्रकृतीला न रुचणारे न पचणारे आहेत, परंतु त्यांचा वापर हा केला जातो आहे. इथं छान एक पत्रव्यवहाराचा नमुना देखील दिलेला आहे की कशा पद्धतीनं भाषा ही त्या ठिकाणी येत असते. विज्ञान आणि भाषेचा विचार केला तर रसायन, जीव, पदार्थ, खगोल, शरीर, गणित, शिक्षण, संगणक इत्यादी क्षेत्र जी विस्तारत चाललेली आहेत ही शास्त्रज्ञान, समाज, भाषा यांच्याशी निगडीत आहेत आणि या शास्त्रांच्या ज्ञानाचे माध्यम म्हणजेच परिभाषा होय. त्यातील शब्दांना पारिभाषिक संज्ञा अथवा शब्द असं म्हटलं जातं. प्रशासन, विज्ञान, कोश, वाङ्मय अशा ठिकाणी अशी परिभाषा ही वापरली जाते. काळ बदलला, जीवनाची गती बदलली, त्यामुळे काही वेळा या पारिभाषिक संज्ञाही अपुऱ्या पडतात. अर्थात याचा उपयोग शास्त्र शिकविणारे अध्यापक, विद्यार्थी, संशोधन करणारे शास्त्रज्ञ अथवा जिज्ञासू व्यक्ती यांना होतो. इतरांना या परिभाषा आल्याच पाहिजेत असं काही नाही. ज्याची व्याख्या होऊ शकते असा विशिष्ट शास्त्रात वापरला जाणारा अध्ययन शब्द म्हणजे पारिभाषिक संज्ञा होय. आजच्या मराठीमध्ये इंग्रजी शब्दांचा इतका भरणाव होत आहे की आपण थक्क व्हावे. लहानांपासून थोरांपर्यंत सर्वजण इंग्रजी शब्द वापरण्याचं टाळत नाहीत. त्यामुळे पर्यायी शब्द असले तरी आपण इंग्रजीत अटकाव करू शकत नाही. असं असलं तरी भाषा विषयातील समीक्षा, भाषा विज्ञान, सामाजिक शास्त्रातील विविध विषयांवरील परिभाषा ह्या समृद्ध आहेत. हायस्कूल असणारे जीवशास्त्र, रसायनशास्त्र, भौतिकशास्त्र, गणित, भूमिती या विज्ञान पुस्तके मराठीतून उपलब्ध आहेत. इयत्ता 5वी ते 10वीपर्यंत मराठी माध्यमांची मुलं विज्ञान, गणित, भूमिती यांची परिभाषा शिकताना दिसतात. कोश, वाङ्मय आणि भाषेचा जर विचार केला तर भाषाध्यापन, भाषा अध्ययन, भाषांतर, लिपी व्यवस्था, भाषा नियोजन, कोश व्यवस्था इत्यादी संबंधीचा विचार उपयोजित भाषा विज्ञानात होत असतो. भाषेची संरचना, तिचे नियम या गोष्टी सैद्धांतिक असतात. त्याचे उपयोजन कसे होते, अर्थातच भाषेच्या व भाषिकांच्या संदर्भात कसे होते याचा अभ्यास या ठिकाणी केला जातो. भाषा शिकणं किंवा शिकवणं या गोष्टीत व्यावहारिकता महत्त्वाची असते. भाषा विज्ञानातील तात्विक विचार इथे अपुरा पडण्याची शक्यता असते. साधारणतः 18 ते 48 महिन्यांपर्यंत मुलाला भाषा आत्मसात करता येते. ही प्रक्रिया शाळेत जाण्यापूर्वीची अनौपचारिक व अबोध पातळीवरील प्रक्रिया असते. लहानपणी 4 वर्षात प्राप्त झालेली निजभाषा, मातृभाषा आणि प्राचीन भाषा, संस्कृत, अर्धमागधी वगैरे, शेजारची भाषा, कन्नड, गुजराती वगैरे अशा कितीतरी भाषा या ठिकाणी आपल्याला शिकाव्या लागतात. अर्थात मोठेपणीच्या भाषिक ज्ञानात भाषिक चुका ह्या घडणारच. लहान मूल भाषा आत्मसात करताना चुकते, पण त्याला आपण चुका म्हणत नाही. पण मोठेपणी भाषा शिकताना मात्र चुका होऊ नयेत, शिक्षक दोषी आहेत अशी विधानं केली जातात. त्यामुळे प्रौढपणी नियमांची घोकणपट्टी केली की चुका नष्ट होतील हे अमान्य करावे लागते. अभ्यासक्रम रचना
भाषिक चाचण्या, माहितीची उपपत्ती या गोष्टी उपयोजित भाषा विज्ञानाच्या कक्षेत येतात. भाषा अध्ययन, भाषा अध्यापन या दोन एकमेकांवर अवलंबून असणाऱ्या गोष्टी आहेत आणि या दोन्ही गोष्टीत उपयोजित भाषा विज्ञानातील इतर अनेक उपअभ्यास लपलेले आहेत. एखाद्या बहुभाषिक समाजात एकत्व भाषा असावी की नाही, शिक्षणाचे माध्यम म्हणून कोणती भाषा वापरावी, शिक्षणाच्या एकूण रचनेत भाषिक अभ्यासक्रमांचे प्रमाण स्थान काय असावे, या प्रकारचे भाषा संबंधित प्रश्न सामाजिक शैक्षणिक निर्णय घेताना उपस्थित होत असतात. शब्दकोश केवळ अर्थ सांगत असतो, मात्र त्यापेक्षा अधिक माहिती अपेक्षा भाषिकाने का बाळगू नये या प्रश्नाचा विचार भाषा विज्ञान करत असतं. कोशावरी रचना करताना आधुनिक भाषा विज्ञानातील तत्वांचा विचार या ठिकाणी केलेला असतो. अशा पद्धतीनं म्हणजे एकूणच शब्दकोशामध्ये कसे शब्द येतात, जसं की समजा इंग्रजी शब्द असतील तर त्या शब्दाचे अर्थ त्या ठिकाणी दिलेले असतात, ज्याला डिक्शनरी असं देखील म्हटलं जातं. आता वॉटर हा शब्द आल्यास त्याचा नेहमीचा विश्वमान्य अर्थ दिलेला असतो. वॉटरची सर्व तऱ्हेची माहिती या ठिकाणी असते, त्यामुळं वाक्य म्हणी वगैरे असतात, त्यामुळे वॉटर या शब्दांचा सर्व संदर्भ प्राप्त होत असतो. असं असलं तरी भाषा विज्ञानास अथवा भाषा वैज्ञानिकांना अशा शब्दकोशाचं कौतुक वाटत नाही, कारण वॉटर या शब्दाची स्वन रूप रूपीम अशी कोणतीच भाषा वैज्ञानिक व्यवस्था ग्रंथामध्ये दिलेली नसते. त्यामुळे भाषा विज्ञानाच्या दृष्टीने शब्दकोश हा कुचकामी ठरतो, कारण वॉटर या शब्दाचा मूलध्वनी उच्चार, वेगवेगळ्या वयोगटाच्या उत्पन्न गटाच्या व्यक्तीकडून होणारा उच्चार असे कोणतेच भेद या नेहमीच्या पारंपरिक कोशामध्ये दिसत नाहीत. म्हणजे अशा प्रकारे आपल्याला कोशामध्ये वापरलेली मराठी भाषा दिसून येते. आणि आजचा कालखंड जर पाहिला तर खरं तर बोलीभाषेचा असला तरी विज्ञान, प्रशासन, शिक्षण, कोश, वाङ्मय या सर्व क्षेत्रामध्ये भाषेला अत्यंत महत्त्व दिलं जातं. अशा पद्धतीनं भाषेचा वेगवेगळ्या ठिकाणी वापर हा केला जातो. सदर पुस्तकामध्ये आपण मराठी भाषेचा विविध क्षेत्रीय वापरामध्ये भाषेच्या उपयोजनाचे वेगवेगळे क्षेत्र, भाषिक संदेशन म्हणजे रोमान याकबसन यांनी सांगितलेली कार्य, भाषा व्यवहार आणि सामाजिक व्यवहार कसा होतो, क्षेत्रानुसार भाषेचे उद्दिष्ट कशी बदलतात, त्यांचा परिणाम कसा होतो, त्यानंतर संबंधित क्षेत्रातील संकेत व्यवस्था कशी असते आणि क्षेत्रानुसार परिभाषेचा वापर कसा होत असतो, हे घटक आपण या पुस्तकामध्ये अभ्यासलेले आहेत. धन्यवाद.